एखाद्या माणसाला सवयच असते बघा, कितीही तोंडाची आग उठली तरी पण चालेल, पण तिखट मात्र खायचं काय सोडायचं नाही. जे जास्त तिखट खातात त्यांच्यासाठी झणझणीत भाजी बनवतीये. त्यासाठी इथे शेवग्याच्या शेंगांना चांगल्या पाण्यामध्ये हळद मीठ टाकून शिजायला टाकलं. शेंगा शिजतात तोपर्यंत वाटण तयार करून घेऊ. वाटणासाठी इथं कांदा, लसूण आणि टोमॅटो चांगलं भाजून घेतलंय. परत तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं. खोबरं भाजत आल्यानंतर आपण जे वाटण भाजून घेतले ना, कांदा, टोमॅटो आणि लसूण, ते पण छान परतवून घ्यायचं. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि छान परतवून घेतल्यानंतर वाटण मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं. त्यानंतर इथे मस्त शेवग्याच्या शेंगा सुद्धा शिजलेल्या आहेत. आता भाजी बनवायला घेऊ. तेल भरपूर टाकायचं. त्यानंतर तयार केलेलं वाटण टाकायचं. वाटण 2-3 मिनिटं चांगलं परतलं गेलं की त्याच्यामध्ये हळद आणि धना पावडर टाकायची. थोडी भाजी झणझणीत करते त्यामुळे काळा मसाला थोडा जास्त टाकलाय. मसाले टाकून घेतल्यानंतर मसाले खाली जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आणि तरी काढून घ्यायची. तरी आल्याच्या नंतर शिजलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या. त्यालाही परत हलवायचं. भाजीला उकळी आल्याच्या नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि वरून कोथिंबीर टाकायची. तयार आहे झणझणीत आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी.